हॅलो फ्रेंड्स. तर कालच्या सेशनमध्ये किंवा याच्या अगोदरच्या सेशनमध्ये आपण डिफरन्शिएशनचे डेफिनेशन, बेसिक डेफिनेशन त्याची आपण ऑलरेडी बघितलेली आहे. त्याच्यामध्ये मी ऑलरेडी मेन्शन केलेलं आहे, इफ y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स इज अ एनी फंक्शन, if y is equal to f of x is a any function, then its derivative is given by, then its derivative is given by, then its derivative is denoted by dy by dx is equal to f dash of x. हा जो dy by dx आहे, it is a notation used to write the derivative of this y function, and f of x चा derivative आपण f dash of x लिहितो. So this is a standard definition to find किंवा to write the derivative of any function. ओके, ही डेफिनेशन आपण ऑलरेडी याच्या अगोदरच्या सेशनमध्ये बघितलेला आहे. याच्या व्यतिरिक्त आणखी एक डेफिनेशन मी तुम्हाला सांगितलेली आहे, दॅट इज बाय युजिंग द फर्स्ट प्रिन्सिपल, जो 11th मध्ये होता तो पार्ट. नाव याच्यानंतर आपण पुढे बघणार आहोत डेरिव्हेटिव्ह ऑफ सम स्टँडर्ड फंक्शन, 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 डेरिव्हेटिव्ह ऑफ सम स्टँडर्ड फंक्शन. तर व्हेरी इम्पॉर्टंट फॉर्म्युले येथे. त्याच्यामध्ये नंबर 1, डेरिव्हेटिव्ह ऑफ डी बाय डी एक्स ऑफ कॉन्स्टंट के, डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट के, डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट के इज 0. कॉन्स्टंट कशाला म्हणायचं आहे, कोणत्या टर्मला आपण कॉन्स्टंट म्हणतो. आता इथं जर आपण चेक केला, वी आर फाइंडिंग द डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट किंवा के विथ रिस्पेक्ट टू एक्स. नाउ याच्यामध्ये हा जो के चा जो टर्म आहे, इट इज नॉट अ फंक्शन ऑफ एक्स. हा जो टर्म आहे हा फंक्शन ऑफ एक्स नाही, त्याच्यामुळे हा कॉन्स्टंट आहे. त्याच्यामध्ये काही एक्झाम्पल घेऊ. डी बाय डी एक्स ऑफ टेक एनी नंबर 7 इज इक्वल टू 0 येतो. 7 इज अ नॉट अ फंक्शन ऑफ एक्स, दॅट्स वाय इट इज अ कॉन्स्टंट. दुसरा एखादा एक्झाम्पल, डी बाय डी एक्स ऑफ एनी अल्फाबेट आपण ए घेतला. ए जो आहे इट इज नॉट अ फंक्शन ऑफ एक्स, दॅट्स वाय इट इज अ कॉन्स्टंट हियर, अँड त्याचा डेरिव्हेटिव्ह येतो 0. नाव डी बाय डी एक्स ऑफ टेक एनी फंक्शन विच इज नॉट ऑफ एक्स, म्हणजे तो एक्सचा फंक्शन नसायला पाहिजे तरच तो कॉन्स्टंट आहे. समजा मी कॉस ए घेतो. कॉस ए जो आहे हा ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे, बट इट इज नॉट अ फंक्शन ऑफ एक्स, दॅट्स वाय हा इथं कॉन्स्टंट आहे, म्हणून याचा डेरिव्हेटिव्ह काय येतो 0 येतो. समजा आणखी एखादा एक्झाम्पल, डी बाय डी एक्स ऑफ ए रेस टू मी के घेतो. ओके, ए रेस टू के याच्यामध्ये जर आपण बघितला तर ए रेस टू के इज नॉट अ फंक्शन ऑफ एक्स, दॅट्स वाय याचा पण डेरिव्हेटिव्ह काय येतो 0 येतो. तर आपण डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू काय करतो, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू हा एक्स करतोय. समजा वी आर डिफरन्शिएटिंग द गिवन फंक्शन विथ रिस्पेक्ट टू टी आहे. समजा डी अपॉन डी टी ऑफ कॉन्स्टंट के इज इक्वल टू 0. तर ह्या ठिकाणी ह्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह कधी पॉसिबल आहे, इफ इट इज अ फंक्शन ऑफ टी असेल तरच डेरिव्हेटिव्ह आपण फाइंड आउट करू शकतो. बट इट इज नॉट अ फंक्शन ऑफ टी, इट इज नॉट अ फंक्शन ऑफ एक्स, म्हणजे हा जो आहे इट इज नॉट अ फंक्शन ऑफ एक्स, 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 देन दॅट टर्म इज ट्रीटेड ॲज अ कॉन्स्टंट देअर, म्हणजे त्या ठिकाणी तो कॉन्स्टंट ॲज्युम करायचा आहे आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह काय येतो 0 येतो. हे प्रॉपरली लक्षात ठेवा. समजा मी आणखी एखादं फंक्शन घेतो. समजा डी बाय डी थीटा ऑफ एनी अल्फाबेट एस. ओके, एस हा एक फंक्शन आहे, ठीक आहे. नाव याचा जो डेरिव्हेटिव्ह आहे विथ रिस्पेक्ट टू थीटा हा पॉसिबल नाही, म्हणजे निघू शकत नाही, बिकॉज हा एस आहे विथ रिस्पेक्ट टू थीटा, म्हणजे
ह्या ठिकाणी हा जो एस फंक्शन आहे इट इज अ कॉन्स्टंट हियर, तर याचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहित आहे 0. ठीक आहे, हा झाला आपला पहिला फॉर्म्युला. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट टर्म इज 0. ओके, नाउ सेकंड फॉर्म्युला. सेकंड, डी बाय डी एक्स ऑफ x, डेरिव्हेटिव्ह ऑफ x इज 1. आता इथं लक्ष द्या, हा डेरिव्हेटिव्ह ऑफ x विथ रिस्पेक्ट टू x असल्यामुळे तो पॉसिबल आहे, दॅट इज 1. नाउ डी बाय डी थीटा ऑफ मी थीटा घेतला, दॅट इज ऑल्सो 1. डी बाय डी टी ऑफ t, दिस इज ऑल्सो 1. समजा मी दुसराच फंक्शन डिफाइन करतो, डी बाय डी एस ऑफ s, दिस इज ऑल्सो 1. आपल्याला फॉर्म्युला एकच आहे, फक्त तुम्हाला समजण्यासाठी जर तो वेगळ्या फॉर्म मध्ये येत असेल, थीटा मध्ये येत असेल, टी मध्ये येत असेल, ह्या सर्वांचं मिनिंग काय आहे, एकच आहे. समजा मला लिहायचं आहे डी बाय डी वाय, डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय विथ रिस्पेक्ट टू वाय, दिस इज ऑल्सो 1. लाईक दॅट हा तुमचा झाला सेकंड फॉर्म्युला. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स इज 1. थर्ड, डी बाय डी एक्स ऑफ, व्हेरी इंपॉर्टंट फॉर्म्युला आहे, एक्स रेस टू एन. ओके, एक्स रेस टू एन याचा डेरिव्हेटिव्ह येतो एन इंटू एक्स रेस टू एन मायनस 1. ओके, याचा जो एक्सपोनंट आहे तो पुढे घ्यायचा आणि इंडेक्स त्याचा एक्सपोनंट 1 नी कम करायचा आहे. ओके, एन इंटू एक्स रेस टू एन मायनस 1. नाउ एक्झाम्पल्स बघू आपण आता. डी बाय डी एक्स ऑफ एक्स क्यूब, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स क्यूब काय येतो, इथं आहे एन इज 3. सो ॲज पर आवर फॉर्म्युला, आपल्या फॉर्म्युल्याप्रमाणे जर आपण याला लिहायचा प्रयत्न केला तर एन 3 आहे, 3 इंटू हा येतो 3 इंटू एक्स रेस टू 3 मायनस 1, म्हणजेच हा येतो 3x². ठीक आहे, लाईक दॅट अनदर एक्झाम्पल, डी बाय डी एक्स ऑफ एक्स रेस टू पॉवर 5. याच्यामध्ये एन किती आहे, 5 आहे. ॲज पर आवर फॉर्म्युला जर लिहिला तर 5x रेस टू पॉवर 4 येतो. ठीक आहे, नाव आणखी काही एक्झाम्पल्स बघू आपण आता. डी बाय डी टी ऑफ टी रेस टू पॉवर 5. ओके, डेरिव्हेटिव्ह ऑफ टी विथ रिस्पेक्ट टू टी हा पॉसिबल आहे. दिस इज अ फंक्शन ऑफ टी आहे अँड विथ रिस्पेक्ट टू टी विच इज पॉसिबल आपण फाइंड आउट करू शकतो. यान किती आहे, 5 टी रेस टू पॉवर 5 मायनस 1, हा येतो 5 टी रेस टू पॉवर 4. लाईक दॅट समजा डी बाय डी थीटा ऑफ थीटाचा क्यूब घेतला आपण. ओके, डी बाय डी थीटा ऑफ थीटाचा क्यूब घेतला, यान इज 3 हियर. सो वी कॅन राईट हियर 3 इंटू थीटा स्क्वेअर, हा झाला ह्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे, नाव याच्या व्यतिरिक्त आणखी काही एक्झाम्पल्स बघू आपण. सो समजा डेरिव्हेटिव्ह ऑफ डी बाय डी एक्स ऑफ एक्स रेस टू पॉवर मायनस 3 घेतला आपण. ठीक आहे, तर याच्यामध्ये व्हॉट इज चा टर्म हा -3 आहे. सो -3 इंटू एक्स रेस टू पॉवर -3 मायनस 1, आपण आपल्या फॉर्म्युल्याप्रमाणे n इंटू एक्स रेस टू n मायनस 1, चा टर्म -3 आहे, -3 इंटू एक्स रेस टू पॉवर n मायनस 1 आहे, n इज -3 मायनस 1, म्हणजेच आपण सिम्प्लिफाय केल्यानंतर -3x रेस टू पॉवर -4. इथं हा टर्म आपण आणखी सिम्प्लिफाय करू शकतो. लॉज ऑफ इंडायसेस मध्ये a रेस टू -n कॅन बी रिटन ॲज 1/a रेस टू n. सो विच इज इक्वल टू दिस इज -3 डिवायडेड बाय x रेस टू पॉवर 4. हा त्याचा झाला फायनल आन्सर आफ्टर सिम्प्लिफिकेशन. ओके, ह्याच पद्धतीनं आणखी काही एक्झाम्पल ऍड करू आपण. तर डेरिव्हेटिव्ह ऑफ डी बाय डी एक्स ऑफ एक्स रेस टू पॉवर हा 3/2 जर घेतला आपण, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेस टू पॉवर 3/2, तर याच्यामध्ये जो n आहे, n इज वॉट 3/2 आहे, इंटू एक्स रेस टू पॉवर 3/2 मायनस 1 येतो. ओके, तर याला सिम्प्लिफाय करू, विच इज इक्वल टू हा 3/2 इंटू एक्स रेस टू पॉवर, हा जर आपण कॅल्क्युलेट केला क्रॉस मल्टिप्लिकेशन LCM जर कॅल्क्युलेट केला, हा 3 - 2
3 minus 2 divided by 2 येतो. So which is equal to 3 by 2 into x raised to power हा 1 by 2. So it can be also written as x raised to power 1 by 2 can be written as under root x. So हा झाला आपला सेकंड थर्ड नंबरचा फॉर्म्युला. x raised to n चा फॉर्म्युला परत लक्षात ठेवा. n into x raised to n minus 1 is the formula. Okay. Next. Fourth, d by dx of 1 upon x, डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 upon x हा जो फॉर्म्युला आहे हा तोंडपाठच करा, बिकॉज याला कॅल्क्युलेट पण करू शकतो, ते आपण पुढे बघायचं आहे. बट x raised to 1 upon x डेरिव्हेटिव्ह ऑफ इज 1 minus 1 upon x square येतो. डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 upon x इज minus 1 upon x square. लाईक दॅट समजा मी d by dt घेतो 1 upon t, डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 upon t with respect to t we can write here minus 1 upon t square. फंक्शन कोणताही असू द्या, तो थीटा असू द्या, एस असू द्या किंवा वाय राहू द्या, कुठला जरी फंक्शन असेल तर तो आपल्याला त्याच फंक्शनच्या याच्यानुसार आपल्याला डिफरन्शिएट करायचा आहे. हा एक्सचा होता म्हणून डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स केलेला आहे, किंवा त्याचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स आपण फाइंड आउट केलेला आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 upon t विथ रिस्पेक्ट टू t इज minus 1 upon t square. नाउ आता हा फॉर्म्युला येतो कसा आपण थोडक्यात बघू. ठीक आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ d by dx ऑफ 1 upon x. तर हा मी सिम्प्लिफाय करू आपण. ठीक आहे. बाय युजिंग लॉज ऑफ इंडायसेस हा जो 1 upon x आहे इट कॅन बी रिटन ॲज d by dx ऑफ x raised to power -1 लिहिता येईल, बिकॉज डिनॉमिनेटरचा टर्म आपण ज्यावेळेस न्यूमरेटरला शिफ्ट करतो त्यावेळेस त्याचा जो इंडेक्स आहे तो साइन चेंज करतो. ओके. सो विच इज इक्वल टू, तर डेरिव्हेटिव्ह ऑफ x raised to power -1 आहे. हा -1 जो आहे जर आपल्या अगोदरच्या फॉर्म्युल्यानुसार x raised to n च्या फॉर्ममध्ये जर कन्सिडर केला तर याच्यामध्ये जो n आहे दॅट n इज 1 आहे. सो वी कॅन राईट हिअर -1 इंटू x raised to power -1 बिकॉज आपल्याकडे तो फॉर्म्युला आहे x raised to power n. च्या फॉर्म्युल्याप्रमाणे जर आपण हा सिम्प्लिफाय केला तर तो -1 येतो. ठीक आहे. सो वी कॅन राईट हिअर x raised to power -2 बिकॉज -1 -2 येतो. कन्वर्ट टू बॅक किंवा लॉज ऑफ इंडायसेस जर परत आपण यूज केला तर हा येतो -1 upon x square. तर हा झाला डेरिव्हेटिव्ह ऑफ d by dx ऑफ 1 upon x. तर ह्या पद्धतीने तुम्हाला हे कॅल्क्युलेट करता येईल, किंवा ऑलमोस्ट हा जो फॉर्म्युला आहे तुम्ही तोंडपाठच करायचा आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 upon x इज -1 upon x square. ठीक आहे. नेक्स्ट पाचवा फॉर्म्युला. फिफ्थ, d by dx ऑफ 1 upon x raised to n. ओके. डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 upon x raised to n याला आपण सिम्प्लिफाय करू. ठीक आहे. इट कॅन बी रिटन ॲज, आपल्याला कसं लिहिता येईल, इट कॅन बी रिटन ॲज d by dx ऑफ हा x raised to power -n लिहिता येईल आपल्याला बाय युजिंग लॉज ऑफ इंडायसेस. ओके. तर बाय युजिंग x raised to n चा फॉर्म्युला जर आपण यूज केला, x raised to n चा फॉर्म्युला आहे n इंटू x raised to n -1. तर याचा डेरिव्हेटिव्ह n किती आहे -n, x raised to power n -1. n चा टर्म हा -n असल्यामुळं आपण हा टर्म इथं घेतलेला आहे, म्हणजेच हा येतो -n x raised to power. याच्यामधून जर आपण मायनस चिन्ह कॉमन घेतला तर उरतो काय, हा n+1. सो -n डिवायडेड बाय हा x raised to power n+1 हा फॉर्म्युला आपण लिहू शकतो. बिकॉज बाय युजिंग लॉज ऑफ इंडायसेस a raised to -n कॅन बी रिटन ॲज 1 upon a raised to n. लाईक दॅट हा फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवू शकता. d by dx ऑफ 1 upon x raised to n चा फॉर्म्युला. किंवा एखादा एक्झाम्पल याच्यावरती आपण घेणार आहोत लगेच. एक्झाम्पल, एनी एक्झाम्पल, कन्सिडर एनी एक्झाम्पल. d by dx ऑफ
1 अपॉन एक्स रेस टू पॉवर 4 आहे. ठीक आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 अपॉन एक्स रेस टू पॉवर 4 इट कॅन बी रिटर्न ॲज हा डी बाय डी एक्स ऑफ एक्स रेस टू पॉवर -4 लिहिता येईल आपल्याला. ओके. एक्स रेस टू एनचा फॉर्म्युला यूज करा, एन इंटू एक्स रेस टू एन -1. तर एन इज किती आहे, एन इथं -4 आहे. एक्स रेस टू पॉवर -4 -1 -4 -1 म्हणजे n -1 आहे. सो विच इज इक्वल टू -4 इंटू एक्स रेस टू पॉवर -5. तर पुढच्या स्टेपमध्ये हा टर्म काय लिहिता येईल, विच इज इक्वल टू -4 डिवायडेड बाय एक्स रेस टू पॉवर 5 लिहिता येईल. म्हणजे तुम्ही याला ह्या पद्धतीने लक्षात ठेवू शकता, जो पण टर्म असेल त्याला एक इन्क्रीज करायचा आहे. म्हणजे एक्स रेस टू पॉवर 4 असेल तर आपल्याला 5 घ्यायचा आहे, 6 असेल तर 7 घ्यायचा आहे, 8 असेल तर 9 घ्यायचा आहे. तर त्या पद्धतीनं तुम्ही त्याला लक्षात ठेवू शकता. म्हणजे एनचा टर्म किती आहे, किंवा डायरेक्टली आपण असंही म्हणू शकतो. एखादा दुसरा एक्झाम्पल मी पुटअप करतो. जर फॉर्म्युला एक्झॅक्टली बाय युजिंग फॉर्म्युला करायचा असेल तर समजा डी बाय डी एक्स ऑफ एक्स रेस टू पॉवर 1 अपॉन एक्स रेस टू पॉवर हा 10 घेतला. नाव आपल्या फॉर्म्युल्याप्रमाणे याच्यामध्ये जर आपण चेक केला n इज 10 आहे, तर त्याच्याप्रमाणे जर आपण लिहिला तर -10 डिवायडेड बाय एक्स रेस टू पॉवर 10 प्लस 1 -10 डिवायडेड बाय एक्स रेस टू पॉवर 11 हा त्याचा आन्सर होऊ शकतो. डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 अपॉन एक्स रेस टू 10 इज -10 डिवायडेड बाय एक्स रेस टू पॉवर 11 हा आपण लिहू शकतो. हा झाला 5 नंबरचा फॉर्म्युला. नाव सिक्स्थ डी बाय डी एक्स ऑफ डेरिव्हेटिव्ह ऑफ अंडर रूट एक्स. ह्याला तोंडपाठच करायचा आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ अंडर रूट एक्स हा येतो 1 अपॉन 2 अंडर रूट एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ अंडर रूट एक्स इज 1 अपॉन 2 अंडर रूट एक्स. याला तोंडपाठच करा, याला लक्षात ठेवा. ओके. याला आपण कसा कॅल्क्युलेट करायचा आहे हे मी थोडक्यात सांगतो. ओके. इट कॅन बी रिटर्न ॲज डी बाय डी एक्स ऑफ एक्स रेस टू पॉवर 1/2 लिहिता येतो आपल्याला. बिकॉज आपल्याला माहित आहे अंडर रूट एक्स कॅन बी रिटर्न ॲज एक्स रेस टू पॉवर 1/2. क्यूब रूट ऑफ एक्स can be written as x raised to power 1/3. Fourth root of x can be written as x raised to power 1/4. Like that, nth root of a can be written as a raised to power 1 upon n. हे ऑलरेडी आपण लर्न केलेलं आहे. जर माहित नसेल तर हा लक्षात ठेवा. तर अंडर रूट एक्सचा टर्म आपण ह्या फॉर्ममध्ये लिहिलेला आहे. ठीक आहे. सो लक्षात याचा डेरिव्हेटिव्ह फाइंड करण्यासाठी आपल्याला n किती आहे, n इज 1/2. तर फॉर्म्युल्याप्रमाणे 1/2 इंटू एक्स रेस टू पॉवर 1/2 हा -1. बिकॉज n इंटू एक्स रेस टू n -1 हा आपला फॉर्म्युला आहे. आपल्या फॉर्म्युल्याप्रमाणे जर कॅल्क्युलेट केला 1/2 इंटू एक्स रेस टू पॉवर 1/2 मायनस हा 1 येतो. ओके. सो विच इज इक्वल टू 1/2 इंटू एक्स रेस टू पॉवर हा जर आपण कॅल्क्युलेट केला सो दॅट इज वॉट 1 - 2 डिवायडेड बाय 2 1/2 इंटू एक्स रेस टू पॉवर -1/2 येतो आफ्टर कॅल्क्युलेशन. ठीक आहे. नाव याला पुढच्या स्टेपमध्ये आपण सिम्प्लिफाय करून लिहूत. सो वी कॅन राईट हिअर. सो विच इज इक्वल टू हा 1/2 इंटू हा जो a रेस टू -n आहे आपण 1 अपॉन a रेस टू n लिहू शकतो. सो वी कॅन राईट हिअर 1 अपॉन एक्स रेस टू पॉवर 1/2 म्हणजेच हा 1/2 इंटू 1 अपॉन एक्स रेस टू पॉवर 1/2 रिव्हर्स करा त्याला. इट कॅन बी रिटर्न ॲज अंडर रूट 2. सो विच इज इक्वल टू 1 अपॉन हा 2 अंडर रूट 2 हा अंडर रूट एक्स आहे. तर 2 अंडर रूट एक्स इज अवर आन्सर. म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ अंडर रूट एक्स इज 1 अपॉन 2 अंडर रूट एक्स जो आपण इथं कॅल्क्युलेट करून घेतलेला आहे. तर या पद्धतीनं हा फॉर्म्युला तुम्हाला लक्षातच ठेवायचा आहे. हा झाला 6th फॉर्म्युला. 7th फॉर्म्युला एक्सपोनेन्शियल फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह डी बाय डी एक्स ऑफ ई रेस टू एक्स
हा ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह हा ई रेस टू एक्सच येतो, लक्षात ठेवा. डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू एक्स. समजा मी हा डी बाय डी टी घेतला ऑफ ई रेस टू टी असेल, बिकॉज हा फंक्शन ऑफ टी आहे, हा फंक्शन ऑफ एक्स आहे. फंक्शन ऑफ एक्स डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स केलेला आहे, फंक्शन ऑफ टी डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी केलेला आहे. तर याचा डेरिव्हेटिव्ह येतो ई रेस टू टीच. समजा डी बाय डी थीटा ऑफ ई रेस टू थीटा असेल तर याचा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू थीटाच येतो. तर याच्यावरून आपण एक जनरल फॉर्ममध्ये जर लिहायचा प्रयत्न केला, डी ऑफ डी एम इट कॅन बी रिटन ॲज ई रेस टू एम जर असेल तर हा ई रेस टू एमच येतो. तर याच्यामध्ये तुम्हाला हा एकच फॉर्म्युला, सर्वांचा अर्थ एकच आहे. मी प्रत्येकामध्ये फक्त व्हेरिएबल चेंज केलेला आहे की याच्यामध्ये एक्स आहे, याच्यामध्ये टी आहे, याच्यामध्ये थीटा आहे, याच्यामध्ये एम आहे. लाईक दॅट हा फॉर्म्युला तुम्हाला तोंडपाठ करायचा आहे एक्सपोनेन्शियल फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे. नाव एट. तर एक्झाम्पलसाठी आपल्याला स्पेस लागणार आहे. 8 डी बाय डी एक्स ऑफ डेरिव्हेटिव्ह ऑफ ए रेस टू एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ ए रेस टू एक्स हा ए रेस टू एक्स इंटू लॉग ए येतो. ओके. एक्झाम्पल बघू आपण याचे. डी बाय डी एक्स ऑफ 4 रेस टू एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ 4 रेस टू एक्स कॅन बी रिटन ॲज हा 4 रेस टू एक्स इंटू लॉग 4, बिकॉज याच्यामध्ये जो ए आहे, एचा टर्म हा 4 आहे, म्हणून 4 रेस टू एक्स इंटू लॉग 4. दुसरा एखादा एक्झाम्पल, डी बाय डी टी ऑफ 10 रेस टू पॉवर टी घेतला आपण. आता हा जो टर्म आहे इट इज अ फंक्शन ऑफ टी आहे, इट इज अ फंक्शन ऑफ एक्स आहे, विथ रिस्पेक्ट टू एक्स फाइंड आउट केला. हा फंक्शन ऑफ टी आहे, विथ रिस्पेक्ट टू टीच कॅल्क्युलेट करावं लागेल आपल्याला. म्हणजे हा येतो 10 रेस टू पॉवर टी इंटू हा लॉग 10. याच्यामध्ये एचा जो टर्म आहे तो 10 आहे. लाईक दॅट वी कॅन राईट हिअर. समजा डी बाय डी एक्स ऑफ बी रेस टू एक्स आहे. बी रेस टू एक्स कॅन बी रिटन ॲज बी रेस टू एक्स इंटू लॉग बी. तर आणखी एखादा एक्झाम्पल, डी बाय डी एक्स ऑफ एम रेस टू एक्स आहे, याचा डेरिव्हेटिव्ह एम रेस टू एक्स इंटू लॉग एम येतो. लाईक दॅट हा झाला तुमचा 8th फॉर्म्युला. तर हा तोंडपाठच करा, लक्षात ठेवा. तर त्याचे जनरल एक्झाम्पल्स मी पुटअप करतोय की सो दॅट ज्यावेळेस तुम्ही एक्झाम्पल सॉल्व्ह करसाल त्यावेळेस त्याचा डेरिव्हेटिव्ह कुठल्या पद्धतीने लिहायचा आहे हे तुम्हाला लक्षात येईल. लॉगरिथमिक फंक्शन, डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉगरिथमिक फंक्शन दॅट इज लॉग एक्स. हे सर्व जे मी एक्सप्लेन करतो दीज आर द बेसिक फंक्शन्स. ओके. आय थिंक 9th फॉर्म्युला चालू आहे. डी बाय डी एक्स ऑफ लॉग एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स कॅल्क्युलेट करतो. डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स दिस इज अ फंक्शन ऑफ एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स इज 1/x. समजा मला डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग टी पाहिजे. लॉग टीचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टीच कॅल्क्युलेट करायचा आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग टी इज 1/t येतो. त्याच पद्धतीनं डी बाय डी एम ऑफ लॉग एम विच इज इक्वल टू 1/m. असा आपण कुठलाही व्हेरिएबल चेंज करून थीटा, एम, एक्स, वाय, झेड वी कॅन राईट द डेरिव्हेटिव्ह ऑफ दॅट फंक्शन. ठीक आहे. हा झाला 9th फंक्शन. 10th. ओके. याच्या पुढे जे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आहेत, डेरिव्हेटिव्ह ऑफ ट्रिग्नोमेट्रिक मध्ये सर्वच फंक्शन आपण 1 by 1 बघू. डेरिव्हेटिव्ह ऑफ डी बाय डी एक्स ऑफ साइन एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स काय आहे? कॉस एक्स आहे. 11 डी बाय डी एक्स ऑफ कॉस एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स इज मायनस साइन एक्स. हा 12th डी बाय डी एक्स ऑफ tan x which is equal to derivative of tan x is sec square x. 13 d by dx of cot x. Derivative of cot x is minus cosec square x येतो. ओके. डेरिव्हेटिव्ह ऑफ tan नंतर लगेच cot लिहा. tan and cot हे काय आहेत? इंटर कोरिलेशन मधले फंक्शन्स आहेत. tan cot, sin cosec, साइन कोसेक अँड कॉस सेक हे सर्व काय आहेत? यांना आपण
इंटर कोरिलेशन फंक्शन म्हणतो. ओके, नाव 14 कॉस साइन कॉस टॅन कॉट झालेला आहे. आता याच्यानंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक फंक्शन. ठीक आहे, 14 डेरिव्हेटिव्ह ऑफ डी बाय डी एक्स ऑफ सेक एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक एक्स येतो हा सेक एक्स इंटू टॅन एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक एक्स इंटू टॅन एक्स. लक्षात कसं ठेवायचं आहे ह्यासाठी मी तुम्हाला हिंट देणार आहे. सो 15 ओके डी बाय डी एक्स ऑफ सेक नंतर कोसेक एक्स घेऊ आपण, विच इज इक्वल टू मायनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स. ओके, डेरिव्हेटिव्ह ऑफ कोसेक एक्स इज मायनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स. तर सेक नंतर मी लगेच काय घेतलेला आहे, कोसेक घेतलेला आहे. टॅन नंतर काय घेतलेला आहे, कॉट घेतलेला आहे. टॅन आणि सेक हे आपल्याला माहित आहे. टॅन आणि सेक, टॅन नंतर सेक, टॅन सेक स्क्वेअर घेतलेला आहे. कॉटचा काय आहे तो कोसेक स्क्वेअर घेतलेला आहे. सेक एक्स टॅन एक्स कोसेक एक्स इंटू कॉटेक एक्स. तर याच्यामध्ये आणखी एक टर्म म्हणजे काय, जो को फंक्शन आहे कॉस कॉट अँड कोसेक. ओके, ज्या फंक्शन मध्ये को आहे त्या फंक्शनचा जर डेरिव्हेटिव्ह आपण चेक केला, निगेटिव्ह आहे, निगेटिव्ह आहे, निगेटिव्ह आहे, दॅट इज अ मायनस आहे. तर त्यासाठी कॉस कोसेक कॉट यांचे डेरिव्हेटिव्ह ऑलवेज निगेटिव्ह असतात, हे लक्षात ठेवा. तर हे झाले आपले जे स्टँडर्ड फॉर्म्युले आहेत जे आपल्या सिलेबसमध्ये आता लागणार आहेत. ओव्हरऑल फंक्शन्स मी ह्या सेशनमध्ये कव्हर केलेला आहे. ठीक आहे, तर याच्यानंतरचा जो पार्ट आहे दॅट इज द रूल्स ऑफ डिफरन्शिएशन. रूल्स ऑफ डिफरन्शिएशनसाठी मी सेपरेट सेशन बनवणार आहे. तर याच्यानंतरचा जो सेशन असणार आहे त्याच्यामध्ये रूल्स ऑफ डिफरन्शिएशन मी पुटअप करणार आहे. ठीक आहे, तर हे फॉर्म्युले तुम्ही परफेक्ट करा सो दॅट याच्यावरून तुम्ही कुठल्याही टाईपची क्वेश्चन्स लर्न करू शकता, सॉल्व्ह करू शकता. सेल्फ स्टडी सुद्धा तुम्ही लगेच करू शकता. ठीक आहे, तर हा सेशन आपण इथे स्टॉप करणार आहोत. याचा जो पुढचा सेशन आहे त्या सेशनमध्ये मी टोटली रूल्स ऑफ डिफरन्शिएशन हा पार्ट त्याच्यामध्ये घेणार आहे. त्याच्यानंतर आपण 12th मधला जो पहिला एक्सरसाइज आहे किंवा त्याच्या अगोदर डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन याच्यावरती मला एक सेशन द्यावं लागणार आहे. बिकॉज आपला 12thचा जो ओव्हरऑल सिलेबस आहे डिफरन्शिएशनचा तो कम्प्लिटली कंपोजिट फंक्शनवरती आहे. तर आपल्याला कंपोजिट फंक्शन लर्न करण्यासाठी सुरुवातीला हे जे मी बेसिक फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह दिलेले आहेत हे तुम्ही तोंडपाठ करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. लक्षात ठेवण्यासाठी तुम्ही 1-2 वेळेस लिहा कुठल्याही पद्धतीनं. मग तुम्ही त्याला पाठांतर करा, लिहून करा, मनन करून करा किंवा सकाळी उठल्यानंतर तू कुठल्या पद्धतीनं मेमोराईज करता येईल हे ट्रिक तुम्ही यूज करायचं आहे. ठीक आहे, एकदा काही तुम्हाला फॉर्म्युले प्रॉपरली लक्षात राहिले तर आपण एक्सरसाइज इझिली सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे, ओके.